नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या केंद्राप्रमाणे किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितली जाणारी अत्यंत प्रभावी सेवा बघणार आहोत, जी की आपण बघा, आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो, महिन्याकाठी आपल्या हातात पगार येतो, पैसे येतात, पण तो पगार जो आहे तो व्यवस्थित महिनाभर पुरावा किंवा बघा तो पगार पुरवणं किंवा व्यवस्थित वापरणं हे आपल्याच हातात असतं. कुठेतरी वायफळ पैसा आपल्या हातून खर्च होत असतो, दवाखाना असेल किंवा म्हणजे नको त्या गोष्टींमध्ये वायफळ खर्च आपला होत असतो. तो वायफळ खर्च होऊ नये आणि आलेला पगार व्यवस्थित आपल्याला पुरावा आणि त्या पगारातून काहीतरी शिल्लक राहावी, व्यवस्थित आपला महिना जावा, त्यावरती आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली अतिशय प्रभावी सेवा तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर ही सेवा कधी करायची, तर फक्त महिन्यातून एकदा तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये तुमचा पगार येईल, मग तो पगार कितीही असो, 5,000 पासून 10,000, 20,000, 25, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, कितीही तुमचा पगार असो, त्या पगारावरती तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा कोणीही करू शकतं, जेंट्स लेडीज अगदी कोणीही करू शकतं, याला काही बंधन नाही. तर आता काय करायचं बघा, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आलेला पैसा वायफळ खर्च होतो, दवाखान्यामध्ये खर्च होतो किंवा कोर्ट कचेरीमध्ये खर्च होतो किंवा अचानकपणे काही संकट येतात त्यामध्ये खर्च होतो किंवा म्हणतो ना की खरेदी विनाकारण खरेदी असे बरेच जे की ज्या गोष्टींची आपल्याला गरज पण नसते किंवा एक वायफळ खर्च, तो वायफळ खर्च होऊ नये आणि आलेला पैसा घरात टिकावा यासाठी ही प्रभावी सेवा आहे. तर असं जर तुमच्या बाबतीत होत असेल, आलेला पगार तुम्हाला पुरत नसेल, महिन्याकाठी दुसऱ्याकडे पैसे मागायची वेळ तुमच्यावरती येत असेल, तर ही सेवा करून बघा. 2 महिने करून बघा. तुम्ही दर महिन्याला ही सेवा कराल आणि अगदी काही रोज रोज सेवा करावी लागत नाही, फक्त महिन्यातून एकदा तुम्हाला ही सेवा करायची आहे. खूप सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तर आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिले तर ज्यावेळी आपण काय करतो, महिन्याचा पगार येतो, मग तो कितीही असो, 10,000 असो, 5,000 असो, 20,000, 25,000, आपल्या डोक्यात एकच असतं की ह्याचं द्यायचं आहे, त्याचं द्यायचं आहे, किराणा भरायचा आहे, लाईट बिल आहे, फोन बिल आहे, टी व्हीचं बिल आहे, रिचार्ज आहे, मुलांचं अभ्यासाचं आहे, ट्युशन आहे, म्हणजे ट्युशनची फी आहे किंवा म्हणतो ना की बरेच खर्च आपले असतात. तर हे सगळं आपल्या डोक्यात असतं की हे जर भागवायचं आहे, ते जर भागवायचं आहे, ह्याचे उसने घेतलेले द्यायचे आहेत, अशा प्रकारे. आणि ज्यावेळी आपल्या हातात पगार येतो ना, त्यावेळी हे सगळं चक्र आपल्या डोक्यात असतं. आणि काय करतो आपण, एक चूक काय करतो, ज्यावेळी आपल्या हातात पगार येतो, मग 1 तारखेला येऊ दे, 2 तारखेला येऊ दे, ज्या दिवशी पण येतो त्या दिवशी हे सगळे विचार आपल्या डोक्यात असतात. तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांच्या डोक्यात हे चाललेलंच असतं की आता आलाय पगार, मग कसं मॅनेज करायचं, ह्याचं द्यायचं की त्याचं द्यायचं किंवा कुणाचं द्यायचं, कुणाचं ठेवायचं किंवा किराणा किती भरायचा, असं सगळं. तर काय करायचं, काही नाही बघा, सगळ्यात पहिले तर जी आलेली लक्ष्मी आहे ती सगळ्यात पहिले तुमच्या घरात आणायची. आपण एक मोठी चूक काय करतो, ज्यावेळी आपल्या पगार हातात येतो, कंपनीतून येताना किंवा जिथे तुम्ही कुठे काम करताय तिथून येताना प्रत्येकाचे पैसे भागवत आपण घरात येतो. आता येता टी व्हीवाल्याचं बिल दिलं आहे किंवा येता किराणा दुकानाची किराणा म्हणजे काय म्हणतात ते उधारी असेल ती भागवली आहे किंवा येता कुणाचे तरी उसने द्यायचे ते देऊन आलो आहे. आणि मग असं करत आपण तो पगार सगळा वाटेत रस्त्यातच वाटून येतो आणि ही सगळ्यात पहिली मोठी चूक आपण करत असतो. तर ही सगळ्यात पहिल्यांदा ही चूक अजिबात करायची नाही. भले तुमचे कितीही रुपये द्यायचे असोत, कितीही तुमचा खर्च असो, ज्या दिवशी तुमच्या हातात पगार येईल त्या दिवशी तो पगार तुमच्या घरातच आला पाहिजे. मग 5,000 असो किंवा 5,00,000 असो, तो घरात तुमच्या आला पाहिजे, ना की तुम्ही वाटत यायचं आहे. मान्य आहे तुम्हाला द्यायचं आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून तो वाटायला चालू करा किंवा तुमचे जे काही उधारे उसने आहे ते देऊन टाका. पण ज्या दिवशी तुमच्या हातात पैसे आलेत ना, ती लक्ष्मी आली ना, त्या दिवशी तो पगार तुमच्या घरातच आणायचा. घरात आणल्यानंतर काय करायचं, आता सेवा कोणीही करू शकतं, म्हणजे घरातली जी कुलस्त्री असते ती करू शकते किंवा दादा आहेत ते करू शकतात, कोणीही करू शकतं. सगळ्यात पहिला घरात आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे. तिन्ही सांजेच्या वेळेला करू शकता, सकाळी देखील ही सेवा करू शकता. पण
देवघरापुढे बसायचं, अर्थात आपल्या महाराजांचा फोटो असतो, मूर्ती असते, ती जी काही सगळी लक्ष्मी आहे ती महाराजांच्या पुढे ठेवायची, स्वामींच्या पुढे ठेवायची. किंवा देवघरामध्ये छोटासा पाट असेल तर त्या पाटावरती एक प्लेट घेऊन, तामण घेऊन त्यात तो सगळा पगार, सगळे पैसे जे आहेत, जेवढे असेल 10,505 रुपये, 10,405 रुपये, 25,000, 50 रुपये, कितीही तुमचा पगार असो, सगळा काढून आणायचा आणि त्या पाटावरती किंवा तामणामध्ये ठेवायचा. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक प्रभावशाली सेवा करायची आहे. ही सेवा जर तुम्ही कराल तर तुमचा जो काही पगार आहे नक्कीच तुम्हाला महिनाभर पुरेल. असं नाही की म्हणजे सगळे खर्च भागवायचे नाही आहेत, सगळे देणी तशीच ठेवायची आहेत आणि पगार ठेवायचा, असं नाही. आपल्याला सगळी देणी देऊन पगारसुद्धा पुरेल आणि आपली कुठेतरी बचतसुद्धा होईल, या हेतूने आपल्याला ही सेवा करायची आहे. मनात विश्वास, श्रद्धा ठेवायची आहे. बघा, खर्च तर होतच असतो आणि खर्च तर आपल्याला महिन्याला असतो, की किराणा भरायचा असतो, सगळं असतं. पण वायफळ खर्च जो असतो ना, तो या सेवेने कमी होतो. कुठेतरी दवाखाना, कोर्ट कचेरी, बाकीचे जे काही वायफळ खर्च असतात हे सगळे वायफळ खर्च असतात, ते कुठेतरी कमी होतात आणि आपले पैसे आपल्याला पुरतात. तर बघा, ही सेवा काय करायची, आल्या पगार ठेवला तुम्ही तिथे देवाजवळ, त्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे. आता तुम्ही ही सेवा जी आहे ती हातात, ती तुमची जी काही लक्ष्मी आहे ती हातात घेऊन देखील करू शकता किंवा खाली महाराजांच्या समोर एका पाटावर ठेवून देखील करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं, म्हणजे जसं तुमच्याकडून होईल तसं. आता महाराजांच्या पुढे बसायचं, बसण्यासाठी एक आसन घ्यायचं. महाराजांना सगळ्यात पहिले प्रार्थना करायची, आज जी काही माझ्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे तिची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, माझ्या घराची उत्तरोत्तर प्रगती होते, आलेली घरात लक्ष्मी जी आहे ते टिकू दे, स्थिर राहू दे आणि त्या लक्ष्मीमध्ये म्हणजे वाढ होऊ दे ना, की ती कमी वाढ होऊ दे. पगार वाढीसाठी सुद्धा ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली आहे. आता पगार ठेवल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला महाराजांना अशी प्रार्थना करायची, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तू माझ्या घरामध्ये स्थिर राहा, अखंड तुझं वास्तव्य घरामध्ये राहू दे, अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे. श्रीसुक्त फलश्रुतीसहित तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे. त्याचबरोबर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. बघा, एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे फलश्रुतीसहित, एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची जपायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो एक माळ करायचा आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो एक माळ करायचा आहे, त्याचबरोबर कुबेर मंत्र जो आहे तो एक माळ करायचा आहे, त्याचबरोबर 99 मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्हाला एक माळ करायचा आहे. आता बघा, श्रीसुक्त जे आणि सगळे स्तोत्रमंत्र जे आहेत ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. तर सगळ्यात पहिले काय म्हणायचं, श्रीसुक्त, जे की फलश्रुतीसहित तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र, जो की ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा एक माळ करायचा आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा एक माळ करायचा आहे. त्यानंतर कुबेर मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः, हा मंत्र जो आहे तो एक माळ करायचा आहे. त्यानंतर 99 मंत्र, ज्या मंत्रामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या सगळ्या देवी देवतांचा वास आहे, तो 99 मंत्र तुम्हाला एक माळ करायचा आहे. ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, हा मंत्र पण तुम्हाला एक माळ करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या स्वामींचा एक माळ जप करायचा आहे तुम्हाला. तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत फक्त अर्धा तास लागतो, जास्त वेळ लागत नाही. फक्त एका महिन्यातून एकदा तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि रात्रभर ही सेवा करून झाल्यानंतर महाराजांना, माता लक्ष्मीला परत एकदा प्रार्थना करायची आणि तुमचा जो काही पगार आहे तो रात्रभर तिथेच महाराजांच्या समोर ठेवायचा किंवा माता लक्ष्मीच्या म्हणजे तुमच्या देवघरात थोडक्यात ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं बघा, त्यातले तुम्हाला जेवढे जमतील तेवढे, मग 10 रुपये असो, 5 रुपये असो, 50 रुपये असो, 100 रुपये असो, तुमच्या यथाशक्तीने, यथाभक्तीने 10 रुपये, आता समजा 10 रुपये बाबा माझ्याकडून एवढेच जमतात, तर तुम्ही 10 रुपये बाजूला काढायचे. 5,000 तुमचा पगार असेल तर 5,000तून तुम्हाला 10 रुपये बाजूला काढायचे. ते 10 रुपये जे आहेत ते एक बिशी असते छोटी आपल्याला मिळते, जी लहान मुलांना आपण देतो पैसे टाकायला,
जशी बिशी करायची किंवा छोटासा डबा करायचा, त्यामध्ये ते 10 रुपये तुम्ही टाकायचे आहेत. मग तुम्हाला जर 100 रुपये जमत असतील दर महिन्याला तर 100 रुपये घेऊ शकता, 50 रुपये, 10 रुपये तुमच्या यथाभक्तीने तुम्ही बाजूला काढायचे आहेत. पण दर महिन्याला अशी सेवा करून ते पैसे तुम्हाला बाजूला काढायचे आहेत. आता मी उदाहरणार्थ सांगते की माझा पगार 5,000 आहे, तर 5,000तले मला किती जमतात, तर 100 रुपये मला जमतात बाजूला काढायला. तर दर महिन्याला माझ्या पगारातून मी ही सेवा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण तो पगार उचलतो त्यावेळी ते 100 रुपये मी बाजूला काढणार आणि ते 100 रुपये तुम्हाला एक त्या डब्यामध्ये किंवा त्या बिशीमध्ये टाकायचे आहेत. असं करायचं, म्हणजे दर महिन्याला तुम्हाला हे करायचं आहे. आता ह्या साठलेल्या पैशाचं काय करायचं, म्हणजे दर महिन्याला आपण हे पैसे बाजूला काढतो. 100 रुपये किती झाले, आता तुम्ही जेवढे काढला आहेत तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्हाला माहिती आहे. आता त्या पैशाचं काय करायचं बघा. इतर वेळी तर आपल्याला जमत नाही कुलदेवतेची सेवा करायला किंवा कुलदेवतेसाठी आपल्या काहीतरी करायला, किंवा बघा आपली कुलदेवता ही आपली कुळाचे रक्षण करत असते, आपल्या घराचे संरक्षण करत असते आणि ती ज्यावेळी आपल्यावर प्रसन्न असते त्यावेळी आपल्या घरावरती कधीच कोणतं संकट येत नसतं. म्हणून ते जे काही पैसे साठलेले आहेत त्याचा तुम्हाला देवासाठी उपयोग करायचा आहे. देवासाठी तुम्ही एखादी वस्तू घेऊ शकता किंवा तुमच्या कुलदेवतेसाठी तुम्ही एखादी म्हणजे वस्तू घेऊन किंवा तिचा मान सन्मान त्या पैशातून करू शकता, किंवा कुलदेवतेसाठी एखादी चांदीची सोन्याची वस्तू तुम्ही तिच्या मूळ पीठावर जाऊन तिथे तुम्ही अर्पण करू शकता. बघा आपल्या कुलदेवतेचा आपल्या हातून जेवढा मान सन्मान होईल तेवढी ती आपल्यावरती प्रसन्न असते आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्याचप्रमाणे ते पैसे जे आहे ते साठलेले तुम्ही तिथे अन्नदान म्हणून करू शकता, दानपेटीमध्ये टाकू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ते साठलेले जे पैसे आहेत जे आपण इतर आपल्या पगारातून थोडे थोडे काढलेले आहेत, चुकूनही कितीही तुमच्यावर उधर उसने घ्यायची वेळ येऊ त्या पैशाला तुम्ही हात लावायचा नाही. ते पैसे तुम्ही देवासाठीच काढलेले आहेत आणि देवासाठीच त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा करून बघा, खूप 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 सुंदर अनुभव येतील. आलेला पगार तुम्हाला महिन्याकाठी पुरेल, इतरांच्याकडे मागण्याची वेळ येणार नाही. आलेल्या पगारातली सुद्धा काही तुमची बचत राहील. इतकी प्रभावी सेवा आहे आणि आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये ही सेवा सांगितलेली आहे. बऱ्याच स्वामी भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये स्थिर आहे, इतकी प्रभावी सेवा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करता. नक्की करून बघा, 2 महिने करून बघा, तुम्ही दर महिन्याला ही सेवा कराल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.